नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ची मोठी कामगिरी। नंदुरबार येथे लपून बसलेल्या रेकॉर्डवरील सराईत घरफोड्या आरोपीला जेरबंद केलंय। त्याच्याकडून एक घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। सातपूरमधील कृष्णकुंज परिसरातील बंद घर फोडून तब्बल 16,79,000 रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं घटनास्थळाचं सखोल निरीक्षण करत जवळपास 80 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। त्यातून आरोपी मोटरसायकलवरून आल्याचं स्पष्ट झालं। दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्यानुसार आरोपी परबतसिंग सिकलीकर नंदुरबार येथे असल्याचं समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं तातडीनं नंदुरबार गाठत आरोपीला जेरबंद केलंय। चौकशीत आरोपीने नाशिकमधील 3 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून 85,000 रुपयांच्या 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या कक्ष कामगिरीमुळे नाशिक शहरातील घरफोडी आणि वाहन चोरी प्रकरणांमधील एक महत्त्वाचा गुन्हेगार आता गजाआड आहे।